नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या पुन्हा एकदा JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 14 जुलै 2026. तर टाईम होतो मित्रांनो 9:30 झाले. CNG आपण भरलेला आहे ऑलरेडी आणि सध्या आपण आलो आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी रोड पालीला थांबलो आहे. तर लेट झालं मित्रांनो जरा, कारण मला लेट होतंच. मला सकाळी लवकर जमतच नाही मित्रांनो. मी खूप ट्राय केला पण मला सकाळी लवकर गाडी काढायला जमत नाही. काढायचा प्रयत्न करतो आहे मी, पण ठीक आहे. काल मित्रांनो, काल आपण दिवसभर कुठे गेलो नाही. काल सुट्टीच झाली आपली, कारण काल आपले जरा घरचे थोडे आजारी आहेत. मिसेस आजारी आहे, मुलगी आजारी आहे, त्यामुळे त्यांना दवाखान्यात वगैरे या गोष्टी, जरा थोडंसं रक्त चेक करायचं वगैरे या गोष्टी झाल्या. त्यामुळे कालचा दिवस आपला घरीच गेला. संध्याकाळी निघायचा विचार केलेला, पण संध्याकाळी काय बुकिंग लागत नव्हते. आम्ही बघितलेलं ऑनलाईन येऊन, तर म्हटलं ठीक आहे चला उद्या सकाळी निघू. तर आता आपण निघालो आहे. हां, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. काल कोणाची तरी कमेंट होती की बाबा तुमची गाडी कोणती आहे. तर मित्र, तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे Ertiga गाडी आहे. 2021चं मॉडेल आहे. 5 वर्ष झाली आहेत गाडीला. गाडीचं मी आता परमिट रिन्यू करायला दिलेलं आहे. जवळजवळ परमिट रिन्यू झालं आहे. अजून पेपर काय आले नाहीत मला, पण ऑनलाईन दिसतं आहे. तर Ertiga गाडी आहे मित्रांनो. याच्या अगोदर मी कंपनीला चालवत होतो. आता गाडी जुनी झाल्यामुळे कंपनीतून निघाली गाडी आणि आता मी ओला उबेर पर्सनल बुकिंग या गोष्टी करतो आहे. सध्या थोडंसं अवघड जातं आहे जुलै महिन्यामध्ये. मला वाटतं हा पूर्ण महिना आणि ऑगस्टचे एक 10-15 दिवस थोडासा त्रास होईल. म्हणजे काय, बुकिंग जरा कमी असतील, बिझनेस कमी होईल. 2,000-2,500 रुपये असा बिझनेस होतो मित्रांनो Ertigaमध्ये दिवसभर केला तर. फक्त त्या दिवशी संडेला माझे जरा चांगले पैसे झाले. संडेला, सॅटर्डे संडे Ertigaला बिझनेस होतोच मित्रांनो, कारण काहीतरी कुठे इकडं तिकडं काहीतरी असतंच ट्रिपा. तर आज थोडंसं, आज सोमवार आहे, मंगळवार आहे. बघूया आता कोणत्या ट्रिप वगैरे लागत आहेत. मी चालू केलं होतं त्यावेळेला 1-2 ट्रिप आलेल्या, पण काय हातात आले नाही. एअरपोर्टची वगैरे होती, तर नवी मुंबई मुंबई एअरपोर्टची. तर बघूया आता, चालू केले. तिन्ही ॲपमध्ये लॉग इन आहे. ओलाचा तर आपला पास आहे महिन्याचा. उबरला ट्रिप आली तर पास ॲक्टिव्ह होईल आणि रॅपिडोचं तर काय बिना पासाचंच चालू आहे. काय माहीत नाही कसं आहे काय रॅपिडोचं, पण सध्या चालू आहे. तोपर्यंत चला आपण काम करून घ्यायचं. आणि ते काय कमिशन, टॅक्स बिक्स या गोष्टी पण अजून मायनस करत नाही. जेवढे कस्टमरकडून झालेत ना, तेवढे पैसे सगळे आपल्याला देतो तो रॅपिडो. माहीत नाही आता रॅपिडोची काय पॉलिसी आहे, समजेल इथून पुढं. तर ठीक आहे, चला आता बघूया. जास्त वेळ नाही घालवत आता. बुकिंगच्या संदर्भात जरा थोडं बुकिंगच्या मागे लागू. कोणती बुकिंग मिळते काय तुम्हाला मी देतो अपडेट. तुम्ही बघू शकता, टाईम होतो 1:18, 75 किलोमीटर गाडी चालले आणि आपण आता सध्या आहे ठाण्यामध्ये. तर लगातार 2 ट्रिप आपण कंप्लीट केलेत उबरमध्ये सांगतो. आणि आपल्याला एक तिसरी ट्रिप लागली आता. लोकलच आहे ठाण्यामधली, 250 रुपयाची ट्रिप आहे. इथल्या इथेच आपण चाललो आहे पिकअपला. आता ती पिकअप ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला सांगतो 3 ट्रिपा कुठल्या कशा झाल्या त्या. मित्रांनो, टाईम होतो 2:22 किलोमीटर, 2:22 मिनटं. गाडी झाली 101 किलोमीटर आणि आपण आता सध्या आहे कोपरखैरणे MIDCमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे मला आज उबरने ना थांबायलाच वेळ दिला नाही. एक ट्रिप संपेपर्यंत दुसरी ट्रिप, एक ट्रिप संपेपर्यंत दुसरी ट्रिप, अशा ट्रिपा दिल्यात उबरने मला ना. 1 नंबर ट्रिपा दिल्यात. आता पण सध्या मी ठाण्यात होतो. ठाण्यातून एक छोटी ट्रिप मी घेऊन आलो इकडं 3 हात नाक्याला आणि 3 हात नाक्यावरून मला लगेच परत कोपरखैरणे MIDCची ट्रिप लागली. आता जस्ट ती ट्रिप ड्रॉप केली. मला CNG भरायचं आहे आणि प्लस लगेच परत मला उलवेची ट्रिप लागली मित्रांनो. आणि आता मी चाललो आहे कस्टमर लोकेशनला. 2 कांडे आहेत, बघूया आता रिझर्व लागेल किंवा जाईल उलव्याला. उलव्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला CNG भरावं लागेल. तर ठीक आहे, आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला. मी देतो तुम्हाला अपडेट पूर्ण. आणि आज अर्निंग पण खूप छान झाली एवढ्या कमी वेळात. टाईम होतं 3:20 झालेत आणि गाडी चालली 120 किलोमीटर. आता मित्रांनो, आपण आता सध्या आहे उलवेमध्ये. हे बघा, 3:20 झालेत, 119 किलोमीटर गाडी चालले आणि आपण आता थांबलो इथं उलवेमध्ये. तर बघूया आता काय कोणती ट्रिप मिळते का काय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे सकाळी मी कळंबोलीत होतो. 10-10:15 वाजता मी लॉग इन झालो असेल आणि लॉग इन झाल्यावर एक अर्धा तास, 9:30 लॉग इन झालेलो. अर्धा-पाऊण तास वेट केल्यानंतर मला एक डायरेक्ट उबरमध्ये ना एक्सक्लुझिव्ह डायरेक्ट दादरची ट्रिप आली. रेट खूप चांगला झाला.
16 का 17 रुपये काहीतरी दाखवले, तेवढेच दिले आपल्याला. आणि 1 तासाचा ड्रॉप दाखवला. मी ॲक्सेप्ट केली. तिथूनच बाजूला होती 500 मीटरवरून भूमी गार्डन म्हणून होती, तिथून होती. तर गेलो, ती पिकअप केला त्यांना आणि दादरला ड्रॉप केला. 1-1.25 तास लागला आपल्याला. अटल सेतून 1 तास दाखवत होतं आणि असं 1 तास 20 मिनिटं दाखवत होतं. ते बोलले वाशीवरूनच घ्या. मग तिथं त्यांना ड्रॉप केलं, त्याचे पैसे घेतले. आणि ते ड्रॉप केल्यानंतर मी भरपूर ट्रिपा वाजत होत्या दादर स्टेशनला. ओला पण मी चालू केलं आणि ओलामध्ये उबरमध्ये वाजत होत्या, पण जोगेश्वरी वगैरे मला त्या वेस्टर्न लाईनच्या वाजत होत्या. आणि मग अशा पद्धतीने ती ट्रिप ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर मी ओला चालू केलं. तिथं ओलामध्ये मी ह्याची ट्रिप घेतलेली आपल्या BKCची. पण ते कस्टमर तिथंच होतं माझ्याजवळ, पण ते काय बाहेरच यायला झालं. मी फोन करतोय, बोलतोय मैं इधर खडा हूँ, आप लोकेशन पे आ जाओ, लोकेशन पे. आणि मी लोकेशनलाच होतो, पण ते बराच वेळ 5 मिनटं वेट थांबले. त्याच्यात मग मी कधी काही कॅन्सल केली नाही. मग मी उबर चालू केलं आणि उबरमध्ये एक मला ठाण्याची ट्रिप आली. मग मी ती पिकअप केली आणि मग ती ओलाची ट्रिप कॅन्सल केली. म्हटलं जाऊ दे, बसू दे बोंबलं. त्यांनी पण कॅन्सल केली नव्हती. आणि मग मी उबरची ठाण्याची ट्रिप घेऊन गेलो. तिथं कस्टमरला ते एक मला 50-55 मिनटाचा ड्रॉप दाखवत होतं. तिथं ड्रॉप केला आणि म्हटलं आता ठाण्याला ड्रॉप करून CNG भरू, काहीतरी खाऊया. पण तिथं वेळच भेटला नाही. ड्रॉप करून जसं बाहेर आलो तसं आपल्याला एक छोटी लोकल तिथलीच 5 किलोमीटरची बुकिंग लागली, 3 हातनाक्याची ठाण्यामधून. जिथून ड्रॉप केलं तर तिथूनच 100-200 मीटरवरून. मग तिथं त्यांना पिकअप केलं आणि त्यांना 3 हातनाक्याला ड्रॉप केलं आणि म्हटलं आता इथं CNG भरूया. आणि तिथं गेलो तर तिथून लगेच डायरेक्ट कोपरखैरण्याची ट्रिप आली. म्हटलं आता नवी मुंबईची ट्रिप आली, घ्यायची नाही तर कसं. मग एक्सक्लुझिव्ह आली उबरमध्ये. मग ती ट्रिप घेतली. कोपरखैरण्याला गेलो, तिथं कस्टमरला ड्रॉप केलं आणि तिथं CNG पंप होता ऑनलाईन. म्हटलं आता ड्रॉप करून येऊन आपण CNG भरू. तोपर्यंत उलव्याची ट्रिप आली मित्रांनो. रिझर्व गाडी काही लागली नव्हती अजून. मग म्हटलं विचार केला, मग मी ट्रिप घेतली उलव्याची. म्हटलं चला बघू पुढं काय असेल ते. उलव्याची ट्रिप घेतली. कस्टमरला गेलो पिकअपला, गाडीत बसले आणि त्यांना सांगितलं मला फक्त CNG भरायचं 2 मिनटासाठी. तर मग येता तुर्ब्याचा एक तिथं पंप आहे, हायवेलाच आहे, IKEAच्या पुढे. मग तिथं गाडी टाकली. 2-3 गाड्या पुढे होत्या. CNG भरला आणि चांगले होते कस्टमर, थांबले आपल्यासाठी ते. आणि मग येऊन आता कस्टमरला इथे ड्रॉप केले. अशा तऱ्हेने मित्रांनो आज उबरमध्ये 5 ट्रिपा लगातार झालेत. 5 म्हणजे 10:30 ते आता 3:30 वाजेपर्यंत जवळजवळ माझं काम 2500-2,500 हजारापर्यंत काम झालं आहे. आणि तेच गेल्या आठवड्यात माझं 2,500 काम व्हायला मला 10 तास 12 तास थांबावं लागत होतं. पण आज 4 ते 5 तासामध्येच माझं एवढं मस्त अर्निंग झाले. आणि आता सध्या ट्रिपांनी पॉज घेतला आहे, मी पण पॉज घेतला आहे. आता काय खायचा विचार करतोय, भूक लागली मित्रांनो. जेवण केलं नाही सकाळपासून. आता बघतो उलव्यामध्ये जातो, काहीतरी खातो, चहा वगैरे पितो आणि मग तिथून लॉग इन होतो. आणि आता नवी मुंबईतच काम करेन. आता काय मुंबईत जाणार नाही. आपलं टार्गेट जवळजवळ होत आलेलं आहे. 3-3.5 हजाराचं टार्गेट आहे. 1000 रुपये अजून बाकी आहेत. तेवढे झाले की आपलं कमी चालू होईल. आणि ओला ऑन करायला मला चान्सच दिला नाही उबरने. जशा उबरच्या ट्रिप घेतल्या ना तसा एक पूर्ण असा कळंबोली, दादर, ठाणा, कोपरखैरणे, ऐरोली, वाशी असा डायरेक्ट उलव्यात आलो. असा एक राऊंड झाला आहे. 2,500 रुपयेपर्यंत अर्निंग झाले. तर चांगली अर्निंग झाली आज. खूप मस्त वाटतंय अशी अर्निंग झाल्यानंतर. काम करायला मित्रांनो अशा ट्रिप असल्या ना काम करायला पण खूप मजा येते. आणि मग काम करायला मजा आली, मग व्हिडिओ बनवायला पण भारी वाटतं की बाबा चला आपण जे काम करतोय आपलं जे आहे ते व्हिडिओ आपण लोकांना दाखवतोय. लोक बघतायत आपले व्हिडिओ, एवढे बाबा यांनी काय काम कसं काय केलं. त्यामुळे ते आपल्याला बनवायला पण भारी वाटतं. त्यामुळे तर कंटिन्यू राहा आता व्हिडिओमध्ये. बघूया शेवटपर्यंत आपली आज टार्गेट किती अर्निंग पूर्ण होते. आता मी जातो उलव्या आतमध्ये, जरा थोडं इकडं आउटसाईडला आहे. तिथं काय मिळतं का बघतो खायला आणि चहा वगैरे पिऊन पुन्हा ट्रिप घेऊया आपण. सध्या मी ऑनलाईन लॉग इनच आहे. मी काय बंद केलं नाही. पण तोपर्यंत जर लागली एखादी चांगली नवी मुंबईतली तर घ्यायची, नाही तर मग काहीतरी बघूया. चला खाण्याचा प्रयत्न करूया आपण. तर ठीक आहे, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आपण बराच वेळ तिथं थांबलो ओलव्यामध्ये. मग आपल्याला ओलामध्ये एक रामबाग म्हणून गार्डन आहे, इथली ट्रिप लागली छोटीशी. ती आता ड्रॉप केले. ओलामध्ये पहिली ट्रिप कंप्लीट झाली आपली. उबरमधल्या 5 ट्रिप झाल्यात. आणि आता परत एक रॅपिडोमध्ये ट्रिप लागली आपल्याला नेरूळची. कस्टमरला कॉल केला आहे, 5 मिनटात पोचतो कस्टमरच्या लोकेशनला. आता ही 2 आणि ही ओलाची एक कंप्लीट झाली आणि रॅपिडोची एक जर कंप्लीट झाली तर आपली टोटल अर्निंग 3,000 क्रॉस होईल. आणि त्याच्यानंतर बघूया मग नेरूळमधून कसं काय कुठं ट्रिप करायची.
आणि घरी जायचं. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. एका 5:33 मिनटं झालेत. 134 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता चाललो आहे नेरूळच्या कस्टमरच्या पिकअप लोकेशनला याच्या रॅपिडोच्या. तर ठीक आहे, आता नेरूळमध्ये गेल्यावर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आहे आता पनवेल रेल्वे स्टेशनला. बघू शकता तुम्ही 6:45 आले. 162 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता आलो पनवेल रेल्वे स्टेशनला. नेरूळला आपण ड्रॉप केलं कस्टमरला. रॅपिडोची ट्रिप आपण आणली होती उलव्यातून आणि तिथून मग नंतर आपल्याला एक पनवेल रेल्वे स्टेशनची ट्रिप मिळाली. तर कस्टमरला रेल्वे स्टेशनला लोकेशन होतं, पण त्यांनी ते उतरले एस टी स्टँडला. त्यांना जायचं होतं माणगावला. तर 6 जण होते, 5 जण होते. 1 जण कळंबोलीत उतरले. तर आपण त्यांना सोडले, ड्रॉप केले आणि आता सध्या थांबलो इथे रेल्वे स्टेशन या साईडला. आता मित्रांनो जास्त काय नाही, फक्त आपल्याला कळंबोली, कामोठा, खारघर या एरियातली एक ट्रिप घ्यायची आणि घरी जायचं आहे. झालं आहे आपलं टार्गेट तर पूर्ण झालं आहे. 3000 क्रॉस झालेत. अजून काय आता एक थोडेफार अजून टाईम आहे आपल्याकडे, 1-1.5 तास, 8 वाजेपर्यंत आपल्याला घरी जायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचा दिवस आपला खूप छान गेला. कमी वेळात आणि लेट निघून पण आज अर्निंग चांगली झाली आणि लवकर टायमिंगमध्ये घरी जातो आहे. तर अशाच रोजच्या रोज आता दिवस जातील अशी अपेक्षा करूया, कारण जरा आता थोडा बिझनेस चालू झाला आहे असं वाटतं आहे मला. तर ठीक आहे, बघूया आता कोणती ट्रिप मिळते काय नाही, तर ते देतो अपडेट तुम्हाला घरी गेल्यावर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 7:22 आलेत. 170 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता आलो आहे घराजवळ. इथं घराच्या अलीकडेच गाडी थांबवली. तर तुम्ही फक्त टायमिंग आणि किलोमीटर बघा. मी सांगतो, टोटल अपडेट देतो तुम्हाला किती झाले काय झाले ते. पनवेलला थांबलो. पनवेलला ती ड्रॉप केली आणि बघितलं सर्वच चालू केलं होतं मी. ओला, उबेर म्हणजे सेडॅन वगैरे पण चालू केलं, पण काही ट्रिप कुठली लागली नाही. मग म्हटलं चला ठीक आहे जाऊया घरी. आणि मला लवकर घरी पण यायचं होतं, जरा डॉक्टरकडे जायचं अजून मिसेसला घेऊन. रक्त चेक केलं आहे, रक्त चेक करायचं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण लवकर जाऊया. तर तसं बघायला गेलं तर आज कमी टायमिंग म्हणजे 10 वाजता निघून 7 वाजता घरी आलो आहे आपण. म्हणजे 8, 9, 10, 3 तास म्हणजे 8 तास काम केलं आहे आपण. 8 ते 9 तास. 8 ते 9 तासामध्ये दुपारी खूप चांगली अर्निंग झाली उबरमध्ये. त्याच्यामुळं आपलं एवढं हे झालं नाही, तर मग एवढी अर्निंग मला वाटत नव्हती झाली होईल आज म्हणून. कारण तसं हे पण होतं मित्रांनो, आज बुकिंग खूप चांगल्या लागत गेल्या. बुकिंग चांगल्या लागल्यामुळे अर्निंगमध्ये आपल्याला उबरमध्ये काम झालं. 3-4 तासामध्येच तेवढी अर्निंग झाली. तर उबरमध्ये आपण 5 ट्रिप कंप्लीट केल्यात. तर 2478 रुपये उबरचं काम झालं. देतो स्क्रीनशॉट मी इथे. 2478 रुपये उबर प्लस ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट केले 491 रुपये आणि रॅपिडोमध्ये एकच ट्रिप कंप्लीट केली आपण उलवेवरून नेरूळची 359 म्हणजे 360 रुपये. असे टोटल मिळून आपली अर्निंग झाली 3329 रुपये, 3329 रुपये म्हणजे 3000 क्रॉस झाले. तर याच्यामध्ये आपण उबरचा पास मायनस करूया 265 रुपयाचा. ओलाचा पास आपण मायनस करू 66 रुपयाचा आणि CNG मला 170 किलोमीटर गाडी चालली तर मी 700 रुपयाचा CNG पकडला आहे. 700 रुपयाचा CNG ठीक आहे, सफिशियंट आहे. तर एवढं सर्व मायनस केलं तर आपल्याला 2298 मी कॅल्क्युलेटर पण स्क्रीनशॉट देतो. तर 2298 आपल्याकडे शिल्लक राहील म्हणजे जवळजवळ 2300 रुपये आपल्याला आज प्रॉफिट राहिला आहे. तर ठीक आहे, बऱ्यापैकी राहिला आहे. हळूहळू आता आपले प्रॉफिटचं प्रमाण वाढत चाललं आहे. 1700, 1800, 2000, 2200, 2300. आज 2300 झाला आहे. उद्या पण परत वाढेल. तर एकंदरीत आता ट्रिपा लागत आहेत. काम चालू झालं आहे. काम आहे थोडंफार. काम केलं तर आहे मित्रांनो, पण पहिली ट्रिप जर मोठी घेऊन तुम्ही मुंबईला गेला ना तर दिवसभरात चांगलं काम होतं आहे. तर आता आपण असंच टार्गेट करणार आणि उद्या जरा अजून थोडं लवकर निघण्याचा प्रयत्न करू, कारण आपण खूप लेट निघालो आहे. आज 9-9:30 वाजता निघालो होतो. जेवढे लवकर निघेल ना तेवढी अर्निंग चांगली होईल. तर ठीक आहे, झाला आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो. बघा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपले यूट्यूबचे पण 1000 सबस्क्रायबर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत. वॉच टाईम पण आपलं जवळजवळ होत आलेलं आहे, म्हणजे झालं नाही अजून पण होईल. आणि हे सगळं झालं तर आपलं इकडून पण थोडंसं अर्निंगच्या संदर्भात आपल्याला विचार करता येईल किंवा चालू होईल. तर ठीक आहे मित्रांनो, थांबवतो आता व्हिडिओ. उद्या पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू.
इथून पुढे मी रोज व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करीन. एखाद्या वेळेला कसं होतं, काम आपण गाडी नाही काढली सकाळी किंवा दुपारी केली तर मग ते व्हिडिओ मी काढत नाही, किंवा छोटे छोटे मग ते काय काढायचं म्हणून मी ते काढत नाही. दिवसभराचा लॉंग व्हिडिओ असेल तर ते जरा बरं वाटतं, बोलायला सांगायला पण थोडंसं हे होतं. तर ठीक आहे, चला मित्रांनो, भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.